राधानगरी तालुक्यातील काळमावाडी धरणाखालील दूधगंगा नदीपात्रातील काळोखेचा डोह इथं बुधवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत 16 वर्षीय स्वराज संदीप शिंदे याचा बुडून मृत्यू झाला। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून धोकादायक ठिकाणी पर्यटकांची वाढती गर्दी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। 16 वर्षीय स्वराज शिंदे हा सध्या पुणे इथल्या इंद्रायणी नगर भोसरी इथं वास्तव्याला असून तो मूळचा चिपळूण तालुक्यातील ओवळी गावचा रहिवासी आहे। स्वराज हा आपले मामा ओंकार पाटील आणि त्यांच्या मित्रांसोबत काळमावाडी धरण परिसरात बुधवारी सायंकाळी फिरण्यासाठी आला होता। दरम्यान दूधगंगा नदीपात्रातील काळोखाच्या डोहात पोहत असताना तो अचानक बुडाला। घटनेनंतर तत्काळ शोध मोहीम राबवण्यात आली, मात्र अंधार पडल्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली। दरम्यान आज सकाळी शोध दरम्यान त्याचा मृतदेह आढळला। या प्रकरणी ओंकार पाटील यांनी राधानगरी पोलिसात तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे। दरम्यान मृत्यूचा सापळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळोखेच्या डोहात यापूर्वीही 12हून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे पोलीस, महसूल आणि जलसंपदा विभागानं या धोकादायक डोहामध्ये जाण्यास मनाई केली असून काळमावाडी ग्रामस्थांनीही इशारे देणारे फलक लावले आहेत। तसंच या डोहाकडे येणाऱ्या वाटा बंद केल्या होत्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत या धोकादायक ठिकाणी पर्यटकांची वाढती गर्दी चिंताजनक आहे।